नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यात गरम भात आणि एक चमचा कोळमाचं लोणचं वेगळीच चव असते आणि त्याच कोळमाच्या लोणच्याची रेसिपी आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवणार आहे. कोळी लोणचं म्हटलं तर त्यात आलं, लसूण, मिरची हे पाहिजेच. आजीने मिरची साफ करून दिली, ताईने लसूण साफ करून दिला आणि आईने आलं साफ करून दिली. साफ केलेलं आलू व्यवस्थित कट करून घेतलं. गॅसवर हाय फ्लेमला तेल गरम करून घेतलं आणि त्यात व्यवस्थित मळून घेतलेला कोळीम सोडून कोळीम तेलात सोडताच घमघमीत सुगंध सुटला. 10 ते 15 मिनिटं कोळीम तेलात व्यवस्थित शिजून घेतला. त्यानंतर त्यात लसूण टाकून घेतला आणि लसूण 10 मिनिटं शिजवून घेतला. लसूण शिजल्यानंतर लगेचच त्यात आलं टाकून घेतलं आणि आलंही 10 मिनिटं शिजवून घेतलं. लसूण आणि आळू व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात मिरची टाकून घेतली. मिरची फक्त 5 मिनिटं शिजवून घेतली, कारण त्यापेक्षा जास्त शिजवल्यात मिरचीची सालं निघून जातात आणि त्याला चव राहत नाही. लोणचं पूर्णतः रेडी झालेलं आहे. जवळजवळ 2 ते 3 तास ते पूर्णतः थंड करून घेतलं आणि नंतरच त्यात मसाला टाकला.